व्यवस्थापक जी पोस्ट आहे, तर ती शासनाकडून आता त्यांची बदली झालेली होती आणि तात्पुरतं तो स्थान रिक्त झालेलं होतं. आयुक्तांनी ह्या रिक्त स्थानावर परस्पर नियुक्ती केली. जी नियमबाह्य आहे. कारण परिवहनच्या सदस्यांच्या माध्यमातून म्हणजे परिवहन समितीच्या माध्यमातून ठराव महासभेमध्ये येऊन मंजुरीच्या अंती ती नियुक्ती होणे महाराष्ट्र अधिनियम 41(3) नुसार हे पॉसिबल असतं. की त्या पद्धतीनेच परिवहनच्या माध्यमातून आज तो ठराव घेण्यात आला आणि महासभेमध्ये मंजूर घेण्यात आला. आणि ह्यामध्ये आयुक्तांचा जो रोल आहे की त्यांनी नियुक्ती केली तर कुठेतरी ते नियमबाह्य होते आणि आज ते आयुक्तांना मान्य करावं लागलं की त्यांनी चुकीच्या पद्धतीने ही नियुक्ती केली. कारण त्यांच्या अधिकारात ते बसत नाही. शासनाच्या माध्यमातून परिवहनच्या व्यवस्थापकाची निवड होते. पण तात्पुरत्या स्वरूपात जर ती जागा रिक्त झाली असेल, तर त्याचा सर्वस्वी अधिकार जो आहे, तो परिवहनच्या सदस्यांच्या माध्यमातून महानगरपालिकेला आहे आणि त्याच अधिकाराचा वापर करून आज हा ठराव सर्वांना बहुमताने मंजूर करण्यात आला. ते आपल्या शहरात वातावरण तापलेलं आहे. ग्लोबल वॉर्मिंग वाढतंय. खऱ्या अर्थाने झाडांचे संगोपन, झाडांचं लागवड जास्तीत जास्त प्रमाणात झाली. तर अशा पद्धतीने नवी मुंबईला भविष्यात तापाला सामोरं जावं डेव्हलपमेंट होणार आहे. डेटा सेंटर्स येणार आहेत. त्याच्यामुळे ही आणखीन आपल्या तापमानात वाढ होणार आहे. तर अशा वृक्ष प्राधिकरण समितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त वृक्षांची लागवड आणि संगोपन करण्याचा प्रयत्न पालिकेच्या माध्यमातून होईल. अशा समितीमध्ये ह्या गोष्टींमध्ये ज्ञान असलेले लोक असणं गरजेचं आहे. म्हणून सभागृहातून 10 जण आणि सभागृहाव्यतिरिक्तचे खरंच ह्या विषयाचे अभ्यासक आहेत असे 5 सदस्य आपण घेणार आहोत. त्यासाठीच ही वृक्ष प्राधिकरण समितीचं गठन करण्यात आलेलं आहे. समितीची नावं ही सदस्यांच्या माध्यमातून आलेली आहेत. त्यांना ज्येष्ठ नगरसेवक जे असं वाटलं की जास्त वेळ ह्या गोष्टीसाठी देऊ शकतात म्हणून कदाचित महिलांना या समितीमध्ये नाही घेतलं.